बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली। यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण क्षेत्राचा आढावा घेतला। दोन्ही नेत्यांनी बहुपक्षीय मंचांवरील सहकार्य, सुधारित बहुपक्षीयत्व, जागतिक प्रशासन आणि ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांशी संबंधित मुद्द्यांसह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला। त्यानंतर भारत आणि ब्राझील दरम्यान शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली। यावेळी डिजिटल सहकार्य, महत्त्वाची खनिज आणि रेअर अर्थ अर्थात दुर्मिळ भूखनिज क्षेत्रामध्ये सहकार्य, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग MSME आणि किनारी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये अनेक करार झाले। अध्यक्ष लुला यांच्या नेतृत्वाखाली भारत ब्राझील संबंध अधिक बळकट झाले आहेत। ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे असं सांगत येत्या 5 वर्षात उभय देशांमधला द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पुढे नेण्याची वचनबद्धता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। ब्राझीलच्या अध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते। भारत ब्राझील दरम्यानचा व्यापार हा केवळ एक आकडा नाही तर विश्वासाचं प्रतिबिंब आहे असं ते म्हणाले। तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातलं सहकार्य दोन्ही देशांसाठी तसंच संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी महत्त्वाचं आहे असंही त्यांनी सांगितलं। हम आने वाले 5 वर्षों में द्विपक्षीय व्यापार को 20 बिलियन डॉलर के भी आगे ले जाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा व्यापार केवल आंकड़ा नहीं, विश्वास का प्रतिबिंब है। राष्ट्रपति जी के साथ आया बड़ा बिजनेस डेलीगेशन इसी विश्वास को दिखाता है। भारत मर्कोसुर ट्रेड समझौते के विस्तार से हमारा आर्थिक सहयोग और सुदृढ़ होगा। टेक्नोलॉजी और इनोवेशन के क्षेत्र में हमारा सहयोग दोनों देशों के साथ साथ पूरे ग्लोबल साउथ के लिए महत्व रखता है। ब्राझीलमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याकरता कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं। कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कॉम्प्युटर, सेमीकंडक्टर आणि ब्लॉकचेन यासारख्या क्षेत्रात उभय देशातील सहकार्याला प्राधान्य देण्यासह सर्वसमावेशक तंत्रज्ञान सामायिक प्रगतीसाठी एक सेतू बनला पाहिजे असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। ऊर्जा सहकार्य हा दोन्ही देशातल्या संबंधांचा एक भक्कम आधारस्तंभ असून हायड्रोकार्बन व्यतिरिक्त अक्षय ऊर्जा, इथेनॉल मिश्रण आणि शाश्वत विमान इंधन यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवलं जात आहे असंही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं। ब्राझीलनं आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीचं सह अध्यक्षपद भूषवण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे असंही त्यांनी सांगितलं। ब्राझीलसोबतचा महत्त्वाची खनिज आणि रेअर अर्थ खनिजांबाबतचा करार हे लवचिक पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे। संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य देखील सातत्यानं वाढत असून हे परस्परांवरील विश्वास आणि धोरणात्मक समन्वयाचं उत्कृष्ट उदाहरण आहे असं पंतप्रधान म्हणाले। डिफेंस के क्षेत्र में भी हमारा सहयोग निरंतर बढ़ रहा है। ये एक दूसरे के प्रति भरोसे और रणनीतिक तालमेल का बेहतरीन उदाहरण है। हम इस विन विन पार्टनरशिप को आगे भी और मजबूत करते रहेंगे। हम कृषि और पशुपालन क्षेत्र में अपने साझेदारी को भविष्य की जरूरतों के हिसाब से नए आयाम दे रहे हैं। क्लाइमेट रेजिलिएंट इन एग्रीकल्चर, प्रिसीजन फार्मिंग और बायो फर्टिलाइजर जैसे क्षेत्रों में हमारा सहयोग दोनों देशों की फूड सिक्योरिटी को मजबूत करेगा। ब्राजील में ऑयल सीड्स, पल्सीज और इंटीग्रेटेड फार्मिंग के लिए सेंटर ऑफ एक्सीलेंस इसी दिशा में एक अहम पहल होने वाली है। दहशतवाद आणि दहशतवादाचे समर्थक हे संपूर्ण मानवतेचे शत्रू आहेत यावर उभय राष्ट्रांचं एकमत आहे असं सांगत सध्याच्या काळातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्यावरही उभय नेत्यांनी सहमती दर्शवली। अशांत जागतिक परिस्थितीमुळे देशांनी आपले धोरणात्मक संवाद मजबूत आणि दृढ करणं आवश्यक आहे असं ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी सांगितलं। ब्राझील भारत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा तसंच दोन मोठ्या महासत्तांमधील शीतयुद्धाचा सामना करावा लागणार नाही अशा पद्धतीनं ग्लोबल साऊथला
मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दक्षिण अमेरिका हे शांततेचं क्षेत्र म्हणून कायम राखण्यासाठी ब्राझील वचनबद्ध आहे, असंही ते म्हणाले.